त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने तो दावा फेटाळून लावलाय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एका भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। यावेळी हरियाणा येथून आलेला एक भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात मोठी झटापट झाल्याचं समोर आलं। या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। दरम्यान या घटनेबाबत मंदिर प्रशासनाकडून देखील खुलासा करण्यात आला असून यामध्ये भाविकच गोंधळ घालत असल्याचं सांगत ड्रग्ज व नशा घेतलेल्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत होता। तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांशी देखील धक्काबुक्की केली। येथील भाविकांनाही त्याचा त्रास झाला। दर्शन रांगेतच बसून राहिल्यामुळे दर्शनास विलंब होत असल्याने सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगा? कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे त्याची वस्तुस्थितीला धरून नाहीये। त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला, म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वास त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांना बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्याने सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडला। अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे। त्यामुळे सुरक्षारक्षकांकडून विनाकारण मारहाण झाल्याच्या घटनेची सुसंगती नाही असे देखील यावेळी मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, त्र्यंबकेश्वर।